नमस्कार, स्किन केअर विथ अक्षयाच्या एपिसोड 5 मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत मॉइश्चरायझर कसं चूज करायचं. बाजारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे मॉइश्चरायझर्स मिळतात. काही जेल बेस असतात, वॉटर बेस असतात, तर काही क्रीमी असतात. तर तुमच्या स्किनसाठी तुम्ही तो कसा निवडणार? तर ज्यांनी ज्यांनी टिश्यू पेपर टेस्ट केली त्यांना लक्षात आलं असेल की कुणाची स्किन ऑइली आहे आणि कुणाची स्किन ड्राय आहे. ज्या लोकांची स्किन ऑइली आहे किंवा काही लोकांना चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील, फोडं येत असतील, रॅशेस येत असतील, तर अशा लोकांनी नॉन कोमॅडोजेनिक असा एक मॉइश्चरायझर मिळतो मार्केटमध्ये, ज्याला म्हणतात नॉन कोमॅडोजेनिक मॉइश्चरायझर. तो लावायचा आहे. आता दुसरी गोष्ट अशी आहे यात की ऑइली स्किनच्या लोकांना खरं तर मॉइश्चरायझर लावायची गरज आहे का? तर ज्या स्किनमध्ये भरपूर ऑइल आहे, म्हणजे दिवसभर चेहऱ्यावर ऑइल येत राहतं, त्यांना निश्चितच गरज नाहीये. पण कॉम्बिनेशन स्किन जी असते, ज्यांचे पिंपल्स येतात, त्यांना या मॉइश्चरायझरची गरज आहे. तर ऑइली स्किनवाल्या लोकांनी नॉन कोमॅडोजेनिक मॉइश्चरायझर वापरायचा आहे. ह्यापेक्षा जास्त ऑइली किंवा कॉम्बिनेशन स्किनच्या लोकांना अजून स्पेसिफिक उत्तरं हवी असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर तुमचा स्पेसिफिक प्रश्न पोस्ट करा. आम्ही तुम्हाला मदत करू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.